जय हिंद फ्रेंड्स. आजपासून आपल्याला जे आहे तर 12 पंचवार्षिक योजना बघायची आहे. तर त्यामध्ये आपण जे आहे त्याचं जे आहे टप्पे पाडणार आहे आणि त्या टप्प्याच्या दृष्टिकोनातून जे आहे आपण त्या योजना तर जे आहे ॲनालिटिकल प्लस फॅक्च्युअल दोन्ही गोष्टी ज्या आहे खूप महत्त्वाच्या आहे. आणि त्यामध्ये जे बारकावे आहे किंवा विरोधाभासिक जे पॉईंट असतात, विरोधाभासिक पॉईंट, तर त्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करणार आहे. मग आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी बघितलं होतं की प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1951ला झाली. प्लॅनिंग कमिशनची स्थापना 1951. पहिले त्याचे चेअरमन जे आहे कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे पहिले चेअरमन. पण उपाध्यक्ष कोण होते? तर जे आहे गुलजारीलाल नंदा होते. ठीक आहे, गुलजारीलाल नंदा. आता पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जेव्हा आपण उपाध्यक्ष पाहतो तर कोण दिसतं? उपाध्यक्ष म्हणतो गुलजारीलाल नंदा. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मेन भूमिका जी आहे उपाध्यक्षाची कोणी बजावली? जे आहे व्ही.टी. कृष्णमाचारी. 2 पॉईंट लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता पंडित जवाहरलाल नेहरू हे नेहमीच काय होते? अध्यक्ष होते. कारण की पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो टर्म आहे ही खूप मोठी टर्म आहे. परंतु ही गोष्ट लक्षात ठेवायची की गुलजारीलाल नंदा 2 वेळा काय होते? प्राईम मिनिस्टर होते. म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे नंतर म्हणजे 1964मध्ये जे आहे गुलजारीलाल नंदा जे आहे प्राईम मिनिस्टर होते. आणि लाल बहादूर शास्त्री नंतर म्हणजे फार कमी काळासाठी 1966मध्ये जे आहे गुलजारीलाल नंदा जे आहेत सेकंड टाईम प्राईम मिनिस्टर बनले. मग गुलजारीलाल नंदा हा जे आहे विषय महत्त्वाचा इथं. मग आता जे आहे 1951ला प्लॅनिंग कमिशनची स्थापना आहे. परंतु त्यांचा जो काळ आहे उपाध्यक्षांचा काळ 1953 पासून दिलेला आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या. आता लास्ट लेक्चरला आपण बघितलं की प्लॅनिंग कमिशन हा जो कार्यकाळ आहे तर 15 मार्च 1951 पासून तर जे आहे नीती आयोगाच्या स्थापनेपर्यंत. आता नीती आयोगाची स्थापना कधी झाली? 1 जानेवारी 2015 पासून. आता याच्यामध्ये प्लॅनिंग कमिशनची जी भूमिका होती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी जी कन्सेप्ट्स होती समाजवादी दृष्टिकोनातून जे आहे अर्थव्यवस्थेचा विकास करणे हा 1950 आणि 60च्या दशकामध्ये आवश्यक होता. कारण की तो काळ तसा होता. भारतीय संविधानानुसार जे आहे की केंद्र सरकारची जी भूमिका त्या काळामध्ये सशक्त व जे आहे मजबूत भूमिका जी आहे खूप महत्त्वाची होती. परंतु नंतर जे आहे म्हणजे नेहरू राईट होते का रॉंग होते? तर जे आहे त्या काळामध्ये ते राईट होते. परंतु जे आहे काळानुसार 1970 आणि 80च्या दशकामध्ये आपण बदल करायला पाहिजे होते. ते आपण 20 वर्ष त्यामध्ये काय केलं? आपण 15 वर्ष तरी काय केलं? त्यामध्ये विलंब केला. आणि 91मध्ये आपण पॉलिसी काय केली? चेंज केली. मग आजही जे आहे ओव्हरऑल जरी समजा आपण नीती आयोग स्थापन झाला असेल तर नीती आयोग जो स्थापन झालेला आहे, मी कालच्या लेक्चरला आपण डिस्कस केलं की नीती आयोग हा कशासाठी स्थापन झालेला आहे? स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग हा पहिला शब्द. दुसरं नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग म्हणजे कसं असते की नीती आयोग जे आहे आता जसं प्लॅनिंग कमिशन जो होता की राज्यस्तरावर जे आहे एकदम प्रत्येक गोष्टीमध्ये जे आहे नीती प्लॅनिंग करायचा, तर प्लॅनिंगच्या अगोदर जे असतं तो कन्सेप्ट काय असतो? स्ट्रॅटेजी असते, ओव्हरऑल स्ट्रॅटेजी. म्हणून नीती आयोग हा जो आहे डायरेक्टिव्ह प्लॅनिंग नीती आयोग हा नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग करतो. नॉर्मेटिव्ह कालच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट कन्सेप्ट मी क्लिअर केला. नॉर्मेटिव्ह प्लॅनिंग नीती आयोग. आणि प्लॅनिंग कमिशन कोणता करत होता? वास्तविकतावादी प्लॅनिंग. त्याला इम्पेरिकल प्लॅनिंग म्हणतात. इम्पेरिकल किंवा ज्या फिजिकल प्लॅनिंग किंवा भौतिकवादी योजना म्हणजे प्रॅक्टिकल विचार पहिले होता. म्हणजे देश स्वतंत्र झाला तर देश जे आहे जन्माला आला तर काही सर्व गोष्टी सर्वसंपन्न नव्हत्या. संकट घेऊन जन्माला आला होता, संकट घेऊन. मग जेव्हा संकट असतं तेव्हा आपल्याला वास्तविकतावादी विचार करावा लागतो. म्हणून त्या काळामध्ये आपण जेव्हा नेहरूयन म्हणजे नेहरू महालनोबिस जे प्रतिमान आपण पाहतो सेकंड 5 इयर प्लॅनपासून, तर त्यामध्ये इम्पेरिकल विचार आहे, प्रॅक्टिकल विचार. मग त्या दृष्टिकोनातून आपण जे आहे एक योजना काय बघू. मग आता पहिली पंचवार्षिक योजना जर आपण बघितली तर पहिली पंचवार्षिक योजना 1 एप्रिल 31 मार्च हा जनरली योजनेचा काळ असतो. तर 51मध्ये सुरू झाली. 56 हॅराल्ड डोमर हे मॉडेल आपण स्वीकारलं होतं. ठीक आहे. सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये कोणतं स्वीकारलं? ॲक्च्युली मॉडेल फेल्डमन मॉडेल होतं. त्याचं नाव होतं नेहरू महालनोबिस प्रतिमान. परंतु जे आहे जी पहिली पंचवार्षिक होता हॅरोल्ड डोमरनी ज्यांना बॅलन्स डेव्हलपमेंटवर भर दिला. कसं? संतुलित विकास. आणि यामध्ये जे आहे भर दिला कृषी सिंचन याच्यावर जास्त भर दिला. कृषी व सिंचन. मग तुम्हाला जर आठवत असेल की आपण सर्वाधिक भर जे आहे कृषी व जलसिंचनवर दिला आणि सर्वाधिक खर्चही कशावर केला? कृषी व जलसिंचनवर खर्च केला. कृषी व जलसिंचन पहिली पंचवार्षिक योजना बॅलन्स डेव्हलपमेंट. हॅराल्ड डोमर यांनी रॉस्टोचं इकॉनॉमिक मॉडेल जे आहे लक्षात घेतलेलं आहे आणि जास्तीत जास्त खर्च कशावर केला आहे? कृषीवर केला आहे. कृषीवर. ठीक आहे. मग आपल्याला सर्वाधिक खर्च म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना असेल तर मुख्य भर कृषीवर आहे आणि सर्वाधिक खर्चही कशावर आहे? कृषी व जलसिंचन. आता कृषी व जलसिंचन मी तुम्हाला आपण कालच बघितलं ते की आता योजनेचा मुख्य भर जर म्हटला कृषीवर तर पहिल्या योजनेत आहे, तिसऱ्या योजनेत आहे आणि 9व्या योजनेत कृषीवर भर आहे. ठीक आहे. कन्फ्यूज नका होऊ.
पहिल्या, तिसऱ्या आणि 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषीवर भर आहे. आणि कृषीवर जर खर्च म्हटला, सर्वाधिक कृषीवर खर्च, तर पहिल्या आणि 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे. ठीक आहे, कृषीवर जे आहे ना सर्वाधिक खर्च जर म्हटलं तर जे आहे कोणत्या योजनेमध्ये, तर पहिली आणि 4थी. ठीक आहे, आणि जर योजनेचा भर म्हटला तर पहिली, तिसरी, 9वी. ठीक आहे, पहिली, तिसरी, 9वी. ठीक आहे, 3 एक 3 आणि 3 त्रिक 9. ठीक आहे. हां, जर कृषीवर भर नाही दिला तर 3 तिघाळा काम बिघाळा होते आपलं. म्हणून जे आहे 3 पॉईंट लक्षात ठेवायचं. मग इथं जे आहे, आणि म्हणून जे आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये सर्वाधिक जर कृषीवर खर्च झाला असेल तर काल आपण लेक्चर आहे 31.13% खर्च जे आहे कशावर झालेला आहे, 31.13% कृषीवर झालेला आहे. आणि त्यानंतर कृषीवरचा खर्च सतत कमी झालेला आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये जर कृषीवरचा खर्च जर बघितला 12व्या, तर 17.25% आहे, फक्त 17.25%. ॲनालिसिससोबत जे आहे फॅक्च्युअल जे आहे पॉईंटसुद्धा काय करा, पाठ करा. मी ॲनालिसिससोबत जे आहे फॅक्च्युअल पॉईंटवर सुद्धा भर देत आहे. ठीक आहे, 17.25% आणि कंटिन्युअसली कमी झालेला आहे. ठीक आहे, कृषीची कोणतीही गोष्ट आहे कमीच झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे असं वाढली नाही आहे, पण आता सध्या कृषीची निर्यात वाढत आहे. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे आपला. आयातीपेक्षा निर्यात काय जास्त. एनिवे, मग यामध्ये जे आहे कृषी, आता या योजनेला सक्सेसफुल योजना म्हणतात. थोडं का, कारण की या योजनेच्या काळात मान्सून खूप चांगला होता. देश स्वतंत्र झाल्यानंतर कमीत कमी निसर्गानं ते साथ नक्कीच दिली. ठीक आहे, जेव्हा भारतीय संविधानावर जे आहे, ठीक आहे, सह्या झाल्या त्या दिवशी जे आहे 24 जानेवारी 1950, तर या दिवशी पाऊस पडत होता. पण तो एक शुभ संकेत समजला जातो. आणि तसंही भारतात पाऊस हा शुभ संकेत असतो. आणि दुसरं जे आहे ना, टार्गेट या योजनेत कमी ठेवले होते. म्हणजे पहिले टार्गेट काय ठेवले, लो ठेवले, म्हणजे अचीव करणं काय झालं, सोपं झालं. ठीक आहे, मग आता इथं जे आहे तर या योजनेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न जे आहे, आता GDP वृद्धी दर 2.1% टार्गेट ठेवला होता, पण साध्य किती झाला, 3.6%. ठीक आहे, 3.6%. आता व्यवस्थित लक्षात घ्या, 2.1% होता, साध्य किती झाला, 3.6%. आता दुसरा असं, आणि जर समजा आपण इथं दुसरी पंचवार्षिक योजना जर बघितली दुसरी, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट होता 4.5%, पण साध्य किती झाला, 4.25%. किती झाला, 4.25%. व्यवस्थित लक्षात घ्या. म्हणजे पहिली सक्सेसफुल होती का दुसरी, तर पहिली सक्सेसफुल होती. कारण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे तर टार्गेट अचीव झालं पहिल्या पंचवार्षिकमध्ये. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट अचीव झालं नाही, 0.25%ने कमी पडलं आपण, पण टार्गेट जास्त ठेवलं. मग आपण लक्षात घ्या, पहिल्या पंचवार्षिक योजनेपेक्षा टार्गेट इथं काय ठेवलं, दुप्पटीनं वाढवलं, म्हणजे 4.5% ठेवलं, 4.5% ठेवलं, साध्य किती झालं, 4.25%. मग पहिल्या पंचवार्षिकमध्ये टार्गेट छोटं ठेवलं, परंतु साध्य काय झालं, जास्त. म्हणून ही योजना सक्सेसफुल योजना का आहे, तर मान्सून चांगला होता, टार्गेट पहिलेच कमी ठेवले, म्हणजे अचीव करणं सोपे झाले. हा एक भाग महत्त्वाचा आहे. आता या योजनेमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की कसं आहे की MPSCमध्ये जे आहेत सर्वांनाच माहीत असते की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिली, 5वी, 6वी, 7वी, 8वी या 4, 5वी, 6वी, 7वी या 5 पंचवार्षिक योजनेमध्ये टार्गेट काय झाले, साध्य झाले, म्हणून सक्सेसफुल योजना म्हणतो आपण. ठीक आहे, पहिली, 5वी, 6वी, 7वी, 8वी हे जे आहे ना इथं टार्गेट काय झाले, अचीव झाले. बऱ्या योजना आहे. परंतु एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो, असा जर समजा स्टेटमेंट आलं की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये साध्य GDP वृद्धी दर हा पहिल्या पंचवार्षिक योजनेपेक्षा जास्त झाला, तर बरोबर स्टेटमेंट आहे. इथं किती झाला, 3.6%, इथं किती झाला, 4.25%. म्हणजे GDP वृद्धी दर, वस्तू व सेवाचं उत्पादन वाढण्याचा दर जो आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जास्त होता का दुसऱ्या, तर दुसऱ्या. मग साध्य GDP वृद्धी दर साध्य हा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा पहिल्यापेक्षा काय होता, जास्त होता. ठीक आहे, आपण इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर महागाई जी आहे 13%ने कमी झालेली आहे. ठीक आहे, महागाई, त्यामुळे महागाईबद्दलही म्हटलं जातं की फक्त महागाईचं टार्गेट आपलं पहिल्या पंचवार्षिक योजनेत अचीव झालं, त्यानंतर सारखं जे आहे ते काय झालं, फेल झालं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 1991मध्ये जे संकट आलं होतं आपल्याकडे, संकट, तेव्हा महागाई जी आहे 13%पेक्षा जास्तने वाढली होती. ठीक आहे, तर संकट आलं होतं, महासंकट आलं जगावर. 1990-91ची काळ जो आहे ना, महासंकट ज्याला म्हणतात, व्यवहार तोल खात्याचे संकट, BOP संकट. परंतु 13% इथे कमी झाली. इथं जेव्हा प्रस्तावित खर्च जो होता आणि वास्तविक खर्च, तर जे आहे टार्गेट जास्त खर्च करायचं होतं पण कमी खर्च केला. पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो प्रस्तावित खर्च होता त्यापेक्षा जे आहे खर्च काय केलेले आहे,
कमी केलेलं आहे, लक्षात ठेवा. पहिल्यामध्ये तेच आहे आणि दुसऱ्यामध्ये तेच आहे. मग दिले होते 100 कोटी, केले कमी, असं एक्झाम्पल सांगतो. आता या योजनेमध्ये कृषीवर हॅरॅड डोमर मॉडेलनी बॅलन्सवर भर दिला आणि कृषी जलसिंचनवर भर दिला. त्या दृष्टिकोनातून जे आहे 4 जे आहे सिंचनाचे प्रकल्प स्थापन केले. 4, ठीक आहे, 4 सिंचनाचे प्रकल्प आहे आणि 1 खताचा कारखाना आहे. ठीक आहे, खताचा कारखाना सिंद्री झारखंड येथे स्थापन झाला. परंतु जे आहे जे खताचे जे कारखाने आहेत, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुद्धा 2 खताचे कारखाने स्थापन झाले आहे, नांगल आणि राऊरकेला. नांगल म्हणजे पंजाब, राऊरकेला म्हणजे जे आहे ओडिशा किंवा रूरकेला. तर रूरकेला हे जे आहे पंजाब आणि ओडिशाला. पण हे सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये आहे, लक्षात घ्या. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जे आहे एकच कारखाना स्थापन झाला आहे. भारतातला पहिला जे आहे खत कारखाना जे आहे झारखंड सेंद्री. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 झाले, हे लक्षात घ्या. आता इथं गोष्ट लक्षात घ्या की आता हे 4 सिंचनाचे प्रकल्प, हे 4ही सिंचनाचे प्रकल्प जे होते ते बहुउद्देशीय सिंचन प्रकल्प होते, म्हणजे मल्टीपर्पज. ठीक आहे, मल्टीपर्पज, की ज्यामध्ये जे आहे सिंचन वाढलं पाहिजे, कृषीची उत्पादकता काय झाली पाहिजे, वाढली पाहिजे, पूर नियंत्रण झालं पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पॉवर काय झाली पाहिजे, जनरेट झाली पाहिजे, आणि जे आहे नेव्हिगेशन म्हणजे जे आहे जल वाहतुकीसाठी काय झालं पाहिजे, त्याची मदत झाली पाहिजे. म्हणजे वॉटरवेज तयार झाले पाहिजे, नद्याचे पाणी जे आहे आपल्याला जे आहे जलवाहतूक करण्यासाठी वापर करता आले पाहिजे. म्हणून नेव्हिगेशन असे मल्टीपर्पज त्याचे काय होते, मल्टीपर्पज. त्यामध्ये जे आहे त्यामध्ये वनक्षेत्रही वाढलं पाहिजे. ठीक आहे, असे मल्टीपर्पज त्यामध्ये काय होते, म्हणजे बहुउद्देशीय त्याचे ध्येय होते. मग यासाठी आपण काय केलं की पश्चिम बंगाल, आता आपल्याला माहीत आहे की कोसी बिहारचं दुःख आहे आणि दामोदर पश्चिम बंगालचं दुःख आहे, असं आपण भूगोलामध्ये जे अभ्यास करतो. मग दामोदर नदीला 1943मध्ये मोठा पूर आला होता आणि मग ती समस्या पुन्हा पुन्हा वाढत होती. मग त्याच्या 1943ला तो पूर आला. तर ती सॉल्व करण्यासाठी जे आहे आपण दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, एक वैधानिक मंडळ 1948ला स्थापन केलं. ठीक आहे, आता दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनची स्थापना 1948 आहे, म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अगोदर आहे. म्हणजे ही संकल्पना आपण कुठून घेतली, तर ही मल्टीपर्पजवाला जो कन्सेप्ट आहे दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन, हा आपण टेनेसी व्हॅली अथॉरिटी. ठीक आहे, आता USA जे आहे मिसिसिपी नदी आहे, ही मिसिसिपी नदी आहे आणि त्याची एक जी आहे उपनदी आहे, त्याला म्हणतात टेनेसी. ठीक आहे, मिसिसिपीची एक जी आहे उपनदी आहे टेनेसी. तर त्या टेनेसी नदीवर जे आहे मल्टीपर्पज जे आहे प्रोजेक्ट्स जे आहे इम्प्लिमेंट केलेले आहे, मल्टीपर्पज प्रोजेक्ट त्याला म्हणतात. मग त्यासाठी त्यांनी जे आहे एक स्टॅट्युटरी बॉडी स्थापन केली ते एक्झिक्यूट करण्यासाठी, त्याला म्हणतात टेनेसी व्हॅली अथॉरिटी. तर आपण महामंडळ स्थापन केलं, दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन 1948मध्ये हे महामंडळ स्थापन केलं. आणि या महामंडळाअंतर्गत जे आहे याचं हेडक्वार्टर कोलकात्याला आहे. याच्या अंतर्गत 4 डॅम बांधले आपण, 4 डॅम. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या, आता ही जी दामोदर जी नदी आहे याचा उगम झारखंडमधून जे आहे छोटा नागपूर पठारावरून होतो आणि लगेच म्हणजे छोटा नागपूर पठार आहे आणि खाली त्यानंतर पश्चिम बंगाल लागते. तर पश्चिम बंगाल असं मैदान आहे, मैदान. मग ही पठारावरून वेगानं येते आणि हे मैदान आहे, पश्चिम बंगाल हे मैदान आहे. त्यामुळे मैदानावर काय करते, पूर आणत राहते सारखं. काय होते, त्याचे बेल्ट बदलतात, म्हणजे याचे रिव्हरचे पट्टे बदलतात. म्हणून जे आहे आपण झारखंडमध्ये जर पाणी अडवून ठेवलं तर जे आहे इकडे जे आहे पूर येण्याचं प्रमाण काय होईल, कमी होईल, म्हणजे पश्चिम बंगालमध्ये. म्हणून आपण झारखंडमध्ये या नदी त्याच्या उपनद्या ज्या होत्या त्याच्यावर 4 डॅम बांधलेले, 4 डॅम. मग 4 डॅम कोणते, हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर आपण जे आहे तर बराकर नदी आहे, दामोदरची जी आहे उपनदी आहे झारखंडमध्ये, बराकर. हे 4ही डॅम आपण कुठं बांधले, झारखंडमध्येच बांधले, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, मग पहिला डॅम तिलैया डॅम कोणत्या नदीवर, बराकर नदीवर. त्यानंतर जे आहे मैथॉन डॅम, तिलैया आणि मैथॉन हे बराकर नदीवर बांधले. त्यानंतर पानशेत हा आपण दामोदर नदीवर बांधला आणि कोनार नदीवर बांधला. कोनार त्याची उपनदी आहे दामोदरची. कोनार बराकर हे उपनदी आहे, दामोदरची उपनदी बराकर आहे. आणि तिकडे एक बराक नदी आहे, बराक नदी नॉर्थ ईस्टमध्ये, जी मणिपूरवरून अशी येते आणि जे आहे इकडे बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये तिला काय म्हणतात, सुरमा म्हणतात, सुरमा. ठीक आहे, मग जे आहे तर ती याला भेटते, कोणाला भेटते, मेघनाला भेटते. ठीक आहे, मेघना पद्मा असं ते, म्हणजे गंगेला भेटते थोडक्यात. तर इथे जे आहे तर बराकर याचे डॅम बघा, तिलैया, पानशेत, मैथॉन आणि कोनार. तर 4 डॅमचा प्रश्न येऊ शकतो की कोणते 4 डॅम. मग हे 4 डॅममधून आपण पूर नियंत्रण करण्यावर भर का दिला जास्त, सो दॅट की दामोदर हे नेहमीचं दुःख बनू नये, ती समस्या सॉल्व्ह व्हावी या दृष्टिकोनात आपण तसं केलं. त्यानंतर भाकरा नांगल हा डॅम बांधला पंजाब हरियाणाच्या बॉर्डरवर.
भाकरा नांगल कोणावर आहे? सतलज नदीवर. ठीक आहे, भाकरा नांगल जिथं बियास भेटते ना सतलजला तिथं. त्यानंतर जे आहे कोसी. ठीक आहे, कोसी नदी बिहारमध्ये. बिहारचे दुःख कोणते आहे? कोसी. तर बिहारमध्ये. त्यानंतर हिराकुंड. तर हिराकुंड जे आहे कशावर? महानदीवर, ओडिशा. ठीक आहे, ओडिशा थोडंफार एखाद्या वेळी दुःख होत असेल महानदीचं, तर ओडिशामध्ये जे आहे हिराकुंड जे आहे डॅम बांधला. तर 4 डॅम लक्षात घ्यायचे, भाकरा नांगल, कोसी आणि हिराकुंड. तर हे 4 डॅम आपण बांधले. ठीक आहे, ते जे आहे भाकरा नांगल डॅमची पाहणी जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू करत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की जे आहे दीज आर द मॉडर्न टेम्पल्स ऑफ इंडिया. भाकरा नांगल डॅमला जे आहे मॉडर्न टेम्पल ऑफ इंडिया असं नाव दिलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. कारण की हे मॉडर्न टेम्पल्स आहे, कारण की आपण तंत्रज्ञानाचा जे आहे वापर करून जे आहे सिंचनाकडे जातोय. कृषीचा काय होतो? आधुनिक काय होतोय? विकास होतोय. ठीक आहे, तर मग इथे जे आहे तर खताचा कारखाना पहिला, कृषीवर जे आहे भर दिसतो आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर जे आहे तर मग आपण जे आहे तर तंत्रज्ञान विकसित झालं पाहिजे म्हणून आपण रेल्वेवर म्हणजे वाहतूकवर जे आहे भर आहे. ठीक आहे, आता इथं लक्षात घ्या, रेल्वे इंजिनाचे 2 कारखाने थांबलेले आहे, चित्तरंजन आणि पेरांबूर. चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये आहे, रेल्वेचा कारखाना, रेल्वे बुगी, रेल्वे इंजिनचा कारखाना आहे. आणि पेरांबूर जे आहे तामिळनाडूमध्ये आहे. म्हणजे रेल्वेचे जे आहे 2 कारखाने आहे. ठीक आहे, रेल्वे बुगीज आणि इंजन तयार करण्याचे. तर कोणते? चित्तरंजन हा बुगीचा कारखाना आहे आणि हा इंजन. ठीक आहे, पेरांबूर तामिळनाडू, पश्चिम बंगाल, तामिळनाडू 2 कारखाने आहे. रेल्वेचे कारखाने पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आणि स्टील प्लॅन्ट जे आहे स्टील प्लॅन्ट जे आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये उद्योगावर भर आहे, मोठे उद्योग, जड उद्योग यावर भर आहे. तर स्टील प्लॅन्ट जे आहे आपण 3 स्टील प्लॅन्ट दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजे स्टील प्लॅन्ट जे आपण सेटअप केले दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या 3 पंचवार्षिक योजनेमध्ये वेगवेगळे स्टील प्लॅन्ट सेटअप केले आहे. दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या. रेल्वेचे कारखाने पहिला. ठीक आहे, पहिले रेल्वेचा कारखाना बांधला, मग लक्षात आलं की स्टील लागते खूप, मग स्टील आणलं. त्यानंतर एक हिंदुस्तान अँटीबायोटिक्स जे आहे पिंपरी चिंचवड पुणे, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड ही स्थापन केली. त्यानंतर हिंदुस्तान मशीन टूल्स. तर मशीन टूल जे आहे ना बँगलोरला स्थापन केली, हिंदुस्तान मशीन टूल HMT. ठीक आहे, हिंदुस्तान मशीन टूल. ठीक आहे, म्हणजे असं नाही की जे आहे तंत्रज्ञानावर काही भरच नव्हता. मग औद्योगिकरणाचं जे आहे विकासाची जी आहे सुरुवात जी आहे याच्यामध्ये आहे, नाही अशातला भाग नाही आहे. दुसरं जे आहे तर एक जे आहे महत्त्वाचा कायदा केलेला आहे, औद्योगिक विकास व नियमन कायदा. 1951ला कायदा आणि 1952ला स्थापना आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. आता औद्योगिकरणाचं जे धोरण आहे, ठीक आहे, राष्ट्रीय औद्योगिक धोरण 1948 पासूनच आहे. परंतु जे दुसरं औद्योगिक धोरण आहे जे खूप महत्त्वाचं आहे 1956चं, जे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नेहरू मालनोबिस प्रतिभानुसार लागू झालं. परंतु औद्योगिक क्षेत्राचा जे आहे खूप नियंत्रित विकास व्हावा, त्यामध्ये समाजवादी धोरणाअंतर्गत जे आहे त्याची गव्हर्नमेंटचा जे आहे रोल मोठा असावा. त्यामध्ये प्रत्येक गोष्टीला जे आहे लायसन्स, रेग्युलेशन, त्याच्यावर रेग्युलेशन आणण्यासाठी हा कायदा जे आहे ना आधीच आलेला आहे. म्हणजे औद्योगिकरणाची मेन भर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहे, पण सुरुवात बघा पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1951ला हा कायदा आला. ठीक आहे, त्याला म्हणतात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन ॲक्ट 1951. इम्प्लिमेंट कधी झाला? 1952मध्ये झाला. ठीक आहे, म्हणजे औद्योगिकरणामध्ये इथं काय एक महत्त्वाचा काय दिसतो मला? एक टप्पा दिसतो. आता जे आहे तर या योजनेमध्ये दुसरा एक महत्त्वाचा भाग आहे की SBIचं जे आहे, ठीक आहे, SBIची स्थापना 1955ला झाली आहे. 1955ला ICICची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, 2 इंडियन. ठीक आहे, म्हणजे जे आहे ICICI. तर इथे लक्षात घ्या, हे 2 बँकांची इथं स्थापना झाली आहे. आता SBIची स्थापना पहिले इम्पेरियल बँक ऑफ इंडिया होती, त्याचं राष्ट्रीयकरण झालं आणि 1955ला SBIची स्थापना आणि SBIचं राष्ट्रीयकरण दोन्ही. ठीक आहे, AD गोरवाला समितीने जे स्थापन केलं आहे, AD गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार हे झालेलं आहे. आता AD गोरवाला समिती जी आहे, आता हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. AD गोरवाला समिती, आता ही समिती 1951ला स्थापन झालेली आहे आणि 1954मध्ये यांनी रिपोर्ट दिला आहे. ठीक आहे, परीक्षेला प्रश्न बरेचदा असं असतं. आता AD गोरवाला समितीच्या शिफारशीनुसार SBIची स्थापना, राष्ट्रीयकरण वगैरे वगैरे. मग AD गोरवाला समिती ही कशावर होती? हाही एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. AD गोरवाला समिती ही RBIने गठीत केली होती आणि ती होती ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्वे. ठीक आहे, त्या समितीचं बघा विषय कसा मस्त महत्त्वाचा आहे, खूप महत्त्वाचा इथं. ऑल इंडिया रूरल क्रेडिट सर्वे म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समिती या विषयावरती गठीत झाली. 51 पासून सुरुवात झाली आणि 54मध्ये त्यांनी फायनल रिपोर्ट दिला. आता धनंजयराव गाडगीळ जे आहे ते सुद्धा त्याचे सदस्य होते. ठीक आहे, कारण की महाराष्ट्रीयन माणूस धनंजयराव गाडगीळ हे खूप महत्त्वाचं जे आहे व्यक्तिमत्व आहे. धनंजयराव गाडगीळ जे आहे
आपली चौथी पंचवार्षिक योजनेच्या वेळेस जे आहे ते उपाध्यक्ष होते. चौथी कितवी? चौथी 1969ला सुरू झाली. ठीक आहे. धनंजयराव गाडगीळ जे आहे, भारतात जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती, ठीक आहे, राष्ट्रीय उत्पन्न समिती पहिली, तिचे अध्यक्ष कोण होते? VK राव. परंतु दुसरे एक सदस्य कोणते होते? धनंजयराव गाडगीळ सुद्धा होते. म्हणजे त्यामध्ये धनंजयराव गाडगीळ होते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये धनंजयराव गाडगीळ हे नाव जिथं जिथं येईल तिथं तिथं जे आहे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल. मग इथं जे लक्षात घ्या की मग आता इथं जे आहे तर LICची स्थापना जी आहे, आता मी मुद्दामून हा पॉईंट इथं लिहिला आहे कारण की जेव्हा पहिली संपते आणि दुसरी स्टार्ट होते. आता 1956ला पहिली संपते आणि दुसरी स्टार्ट होते. मग 56ला एखादी गोष्ट जर झाली आहे तर ते एक्झॅक्ट पाहून घ्यायची की कोणत्या वर्षी झाली. तर 1956ला जे आहे काय झालं आहे, LICची स्थापना झालेली आहे. 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना झाली आहे. दुसरी पंचवार्षिक योजना. SBI पहिल्यात आणि LIC दुसऱ्यात. पहिले बँकेत पैसे ठेवायचे, नंतर विमा काढायचा. ठीक आहे. दुसऱ्यांदा आपण विमा काढतो, पहिले पैसे. ठीक आहे. मग असं असतं. मग इथं जे आहे तर दुसरी पंचवार्षिक योजनेत काय झालेली आहे, LICची स्थापना. दुसरी पंचवार्षिक योजना 1 सप्टेंबर 1956ला LICची स्थापना. विमा कंपन्यांचे राष्ट्रीयकरण. ठीक आहे. परंतु 1991 नंतर मल्होत्रा समितीच्या शिफारशीनुसार विमा कंपन्यांचे खाजगीकरण सुरू करण्यात आले. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. व्यवस्थित लक्षात घ्या. जसं बँकिंग क्षेत्राचे व वित्तीय क्षेत्राचे जे आहे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण नरसिंहन समिती 1991 वाली. तर मल्होत्रा समिती विमा कंपन्यांचे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण मल्होत्रा समिती लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मल्होत्रा समिती. आता जे आहे की ग्रामीण विकासावर जे आहे, आता म्हणजे कृषीवर तर भर होता आणि कृषीसोबत जे आहे ग्रामीण विकासावर भर देण्यासाठी जे आहे तर पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 2 ऑक्टोबर 1952ला कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. ठीक आहे. म्हणजे समुदाय विकास कार्यक्रम लॉन्च केला आहे 1952मध्ये. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे लॉन्च केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथं जे आहे हा व्यवस्थित लक्षात घ्या. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम 1952मध्ये आहे आणि त्यानंतर एक दुसरा प्रोग्राम लॉन्च केला, नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस, राष्ट्रीय विस्तार सेवा. आता एक कसा प्रोग्राम आहे, आता कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम जे आहे ना तर हा फक्त 55 जिल्ह्यामध्येच केला होता. 55. आणि हे जे आहे सर्व जिल्हे, इथं जे आहे ना नॅशनल एक्सटेन्शन जे आहे ना तर सर्व जिल्हे, तर हा ऑल इंडिया होता. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये कसं होतं की ग्रामीण भागाचा जे आहे लोकांच्या सहभागातून, म्हणजे समुदाय विकास झाला पाहिजे, लोकांच्या सहभागातून लोकशाहीचा विकास झाला पाहिजे. म्हणजे लोकशाही म्हणजे काय, लोकांनी सहभाग घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. म्हणजे त्याच्या सामाजिक व आर्थिक दोन्ही विकासावर भर दिलेला आहे. ठीक आहे. सामाजिक आर्थिक ग्रामीण विकासावर भर जे आहे, सामाजिक गोष्टी, आर्थिक गोष्टी, सांस्कृतिक गोष्टींचा जे आहे त्यामध्ये सुद्धा जे आहे भर आहे. ठीक आहे. आरोग्यावरही जे आहे भर आहे. म्हणजे जे आहे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ रूरल एरियाज. पण 55 जिल्ह्यामध्ये हा जसा पायलट प्रोजेक्ट होता. कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कसा होता, पायलट प्रोजेक्ट होता. त्यानंतर जे आहे हा याला आणखी मोठ्या स्तरावर जे आहे सक्सेसफुल करण्यासाठी नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस हा प्रोग्राम होता. याला जे आहे याला पैसे जास्त दिले होते, याला पैसे कमी दिले. आता हे बघा, हा कार्यक्रम आहे तर नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस ही काय संस्था आहे, संस्था. त्याचं या कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं जे सक्सेस आहे तर हे नियोजनबद्ध नियोजनबद्ध प्रक्रियेद्वारे ज्या संपूर्ण भारतात आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे. तर त्यासाठी मग नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस म्हणजे हे एक्सटेंड करायचं आहे. म्हणून असं संपूर्ण भारतामध्ये असं काय झालं, अंमलबजावणी झाली. परंतु हा कधीचा आहे 52चा, तर हा कधीचा आहे 53चा आणि दोन्ही गांधीजींचेच प्रोग्राम आहे. 2 ऑक्टोबर 1952चा आणि हा 53चा नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस. म्हणजे 2 महत्त्वाचे काय कार्यक्रम आहे. मग आता दुसरं एक महत्त्वाचं जे आहे की जेव्हा आपण आता हा प्रोग्राम पाहतो तर हा विकासाचा कार्यक्रम आहे आणि हा विकास जे आहे वाढला पाहिजे. तर याला फंड कमी दिलेला आहे, याला फंड पर्सनल कमी दिलेला आहे कारण की ही संस्था आहे. याला काय करायचं आहे, फक्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. ठीक आहे. पूर्ण भारत कव्हर करायचा कारण हा पायलट बेस्ड प्रोजेक्ट होता, कम्युनिटी डेव्हलप प्रोग्राम. मग या दोन प्रोग्रामचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी, म्हणजे या 2 CDP आणि नॅशनल एक्सटेन्शन सर्व्हिसेस याचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी जे आहे तर केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली, बलवंतराय मेहता समिती जी आहे 1957मध्ये स्थापन केली. या 2 प्रोग्रामचं जे आहे परीक्षण करण्यासाठी बलवंतराय मेहता समिती 1957मध्ये स्थापन केली. आणि त्यानुसार जे आहे नागौर जिल्ह्यामध्ये पहिलं जे आहे पंचायत राज संस्था काय झाल्या, स्थापन झाल्या राजस्थानमध्ये. ठीक आहे. एक लक्षात घ्या. मग आता जे आहे आता या बलवंतराय समितीचा जो विषय होता तो होता हे 2 कार्यक्रमाचं जे आहे परीक्षण करणे, याचे यश अपयशाचं काय करणे,
चिंतन करणे. आणि मग यामध्ये लक्षात आलं की लोकांचा सहभाग थोडा कमी आहे, तर लोकांचा सहभाग वाढला पाहिजे, समुदाय विकास आणखी वेगाने झाला पाहिजे. म्हणून बलवंतराय मेहता समितीने जे आहे ना पंचायत राज संस्था स्थापन करण्याची काय केली, शिफारस केली. म्हणजे इनपुट हे 2 कार्यक्रम आहे त्या समितीचे, आणि त्या समितीचं शिफारस आउटपुट काय, पंचायत राज सिस्टमची काय करा, स्थापना करा. मग त्या अंतर्गत आपण सुरू केलं. मग आता इथे एक लक्षात घ्या की यानंतर जे आहे ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी जे आहे 1952मध्ये जे आहे भारतीय हातमाग बोर्ड, हँडीक्राफ्ट बोर्ड स्थापन झालं. 1953मध्ये अखिल भारतीय खादी व ग्रामोद्योगची स्थापना झाली. 1953मध्ये झाली आहे. म्हणजे इकडे नॅशनल एक्सचेंज सर्व्हिस 1953चा दिसतो, हा आहे 53चा. आणि या अंतर्गत जे आहे खादी उद्योगाला काय मिळाली, चालना मिळाली. ठीक आहे, रूरल इंडस्ट्रीजवर जे आहे भर होता. ठीक आहे, त्यानंतर जे आहे ठीक आहे, आता जर समजा आपण पहिली पंचवार्षिक योजना जर बघितली तर बऱ्यापैकी सक्सेसफुल दिसते बऱ्यापैकी. आता दुसरा महत्त्वाचं एक जे आहे तर इथं अन्नधान्याचं उत्पादनसुद्धा वाढलं. ठीक आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये तर 52.2 मिलियन टन्सवरून किती झालं, हे उद्देश किती होतं, 52.2 मिलियन टन अन्नधान्याचं उत्पादन करण्याचं उद्देश होतं पहिल्या पंचवार्षिक योजनेचं. मग ते साध्य किती झालं, 65.8 मिलियन टन्स. म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जवळपास सर्वच टार्गेट काय झाले, साध्य झाले. GDP असो, दरडोई उत्पन्न 11% वाढलं, राष्ट्रीय उत्पन्न 18% वाढलं. त्यानंतर अन्नधान्य उत्पादन टार्गेटपेक्षाही काय झालं, अचीव झालं. GDP वृद्धी दरसुद्धा टार्गेटपेक्षा काय झाला, अचीव झाला. त्यामुळे ही ओव्हरऑल जे आहे एक सक्सेसफुल काय योजना आहे. आता जे आहे जेव्हा आपण नेक्स्ट पाहतो की डेप्टी चेअरमन, मी मुद्दाम इथं लिहून ठेवलेलं आहे की डेप्टी चेअरमन ज्या परीक्षेला बरेचदा काय होतं की आपण कन्फ्यूज होतो. तर पहिले डेप्टी चेअरमन जे आहे गुलजारीलाल नंदा, त्यानंतर दुसरे कोणते VT कृष्णमाचारी. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे दिसतात, दुसऱ्यामध्ये यांचा रोल दिसतो, VT कृष्णमाचारी डेप्टी चेअरमन. त्यानंतर जे आहे धनंजयराव गाडगीळ जे आहे 1967 ते 71 या काळामध्ये होते धनंजयराव गाडगीळ. म्हणून चौथी पंचवार्षिक योजना याला गाडगीळ योजना म्हणतात. चौथी पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली, 69मध्ये. 6 आणि 9 लक्षातच ठेवायचं, महाराष्ट्रातला माणूस आहे आपला. डेप्टी चेअरमन 1969 टू 74. ठीक आहे, या काळामध्ये जे आहे चौथी पंचवार्षिक योजना आहे आणि याच योजनेला गाडगीळ योजना म्हणतात. पण धनंजयराव गाडगीळ जे प्लॅनिंग कमिशनचे डेप्टी चेअरमन होते ते 67 ते 71 या काळासाठी होते. परीक्षेला असा येऊ शकतो की हे जे आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेचे जनक आहे तर 1969 टू 74 होते, असं नाही. धनंजयराव गाडगीळ जे आहे होते. ठीक आहे, त्यानंतर लाकडावाला जे आहे जेव्हा रोलिंग प्लान होता, रोलिंग प्लान. ठीक आहे, तर जेव्हा जनता पार्टी सरकारचा जो रोलिंग प्लान होता तो रोलिंग प्लान कधी होता, तर हा रोलिंग प्लान बघा जी सरकती योजना 1978 ते 80, तसा 5 वर्षासाठी होता पण तो 2च वर्ष राहिला. ठीक आहे, 78 ते काय होता 83 पर्यंत होतो, परंतु 2च वर्ष राहिला 78 ते 80. पण त्याला त्यावेळेस जे आहे कोण होते, लाकडावाला होते. म्हणून यांचं प्रतिमान जे आपण पाहतो, रोलिंग प्लान, सरकती योजना, जनता पार्टी सरकार म्हणजे राष्ट्रीय आणीबाणीनंतर, तर तिचं जे प्रतिमान आहे तर ते लाकडावाला प्रतिमान आहे. कारण की डेप्टी चेअरमन तेव्हा कोण होते प्लॅनिंग कमिशनचे, लाकडावाला. पण लाकडावालांनी डोकं कोणाचं घेतलं, गुन्नार मिडल. म्हणून लाकडावाल्यांनी दारिद्र्य मोजण्यावर भर का दिला, जास्त. म्हणून दारिद्र्य जे आहे समिती वगैरे जे आहे लाकडावाला समिती आपण पाहिलेलीच आहे. त्यानंतर जो संकट काळ होता भारताचा 1990 ते 92चा जो संकट काळ होता, तेव्हा कोण प्लॅनिंग कमिशनचे चेअरमन होते, कोणी जबाबदारी खांद्यावर घेऊन सांभाळली, तर त्यामध्ये जे आहे ना तर 1990मध्ये मधु दंडवते होते, 1च वर्ष. पुन्हा त्याच वर्षात 1990 ते 91मध्ये कोण होते, मोहन धारिया होते. आणि मोहन धारियानंतर कोण होते, प्रणव मुखर्जी. तर प्रणव मुखर्जी 1991 ते 96. प्रणव मुखर्जी भूमिका जी आहे भारतीय राजकारणात जे आहे एक ग्रेट स्टेट्समन म्हणून झालेली आहे, एक ग्रेट व्हिजनरी म्हणून झालेली आहे, ग्रेट जे आहे ट्रबल शूटर म्हणून झालेली आहे. ठीक आहे, म्हणजे प्रणव मुखर्जीची जी भूमिका दिसते, म्हणून आपण त्यांना भारतरत्नाने जे आहे त्यांना जे आहे सन्मानित केलेलं आहे, प्रणव मुखर्जी यांना. मग इथं जे आहे तर इथं सर्वात महत्त्वाचा भाग आहे की 1990ला मधु दंडवते, 1990-91ला मोहन धारिया आणि 91 ते 96 म्हणजे 8वी पंचवार्षिक योजना जेव्हा आली. ठीक आहे, 8वी पंचवार्षिक योजना बघा ही संकट काळानंतर कधी सुरू झाली, 1992 ते 97 या काळात सुरू झाली. मग या काळामध्ये जे आहे पंतप्रधान PV नरसिंहराव, फायनान्स मिनिस्टर डॉक्टर मनमोहन सिंग. ठीक आहे, ठीक आहे, फायनान्स मिनिस्टर कोण होते, डॉक्टर मनमोहन सिंग होते. ठीक आहे, त्यानंतर जे आहे प्लॅनिंग कमिशनचे डेप्टी चेअरमन कोण होते, प्रणव मुखर्जी. आता तुम्हाला आठवत असेल की चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण गाडगीळ योजना म्हणतो. ठीक आहे, गाडगीळ योजना. आणि जे आहे म्हणजे त्याला काय म्हणतो, गाडगीळ सूत्र म्हणतो. एक गाडगीळ सूत्र चौथी पंचवार्षिक योजना. आणि गाडगीळ मुखर्जी सूत्र जे आहे 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोण होते, 92-97. आपण जर पाहिलं
तर जे पहिला जो प्लान हॉलिडे होता, तर इथं जे आहे काय होतं, सॉरी इथं ॲन्युअल प्लान्स आहे दोन, 1990 91 91 92 हे दोन जे आहे म्हणजे वार्षिक जे आहे योजना आहे. तर पहिल्या वार्षिक योजना कोणाची होती, मोहनदारिया, आणि दुसरी वार्षिक योजना कोणाची होती, प्रणव मुखर्जींची होती, म्हणजे 91 92 असं. ठीक आहे. मग प्रणव मुखर्जी जे आहे केव्हा होते, तर दुसरा जे आहे ॲन्युअल प्लॅन 91 92 आणि 92 ते 97 8वी पंचवार्षिक योजना. तर प्रणव मुखर्जी दिसतात. ठीक आहे, प्रणव मुखर्जी. म्हणून हाही एक भाग काय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तर तुम्ही मला एक सांगा, डॉक्टर मनमोहन सिंग जे आहे इथं महत्त्वाचा भूमिका काय दिसतात, त्यांची भूमिका जी आहे ती खूप महत्त्वाची भूमिका आहे. ठीक आहे. हां, मग डॉक्टर मनमोहन सिंग जे आहे सुद्धा जे आहे प्लॅनिंग कमिशनचे काय होते, डेप्टी चेअरमन होते. ठीक आहे, काळ होता. ठीक आहे. ठीक आहे. मग इथं जे आहे तर मॉन्टेक्सिक अहलुवालिया. ठीक आहे, मॉन्टेक्सिक अहलुवालिया 2004 ते 2009 आणि 2009 ते 2014. आता सिंग अहलुवालिया प्लॅनिंग कमिशन जेव्हा थांबलं, पंचवार्षिक नियोजन थांबलं, तेव्हा शेवटचे जे आहे डेप्टी चेअरमन कोण होते, मॉन्टेक सिंग अहलुवालिया हे होते. आणि त्यांनी 11वी व 12वी पंचवार्षिक योजना ज्या आहे कोणी केलेली होती, अहलुवालियांची योजना होती, डेप्टी चेअरमन. 11वी व 12वी पंचवार्षिक योजना. परंतु ते कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून होते, 10व्यापासून होते. बघा, हा पिरियड ज्या कोणापासून सुरू होतो, 10व्या. ठीक आहे. मग परंतु त्यांनी कोणती योजनामध्ये त्यांचा मेन रोल आहे, म्हणजे ती नियोजन करतानाच, ती योजना आखतानाच जे आहे कोण होते, तर 11वी व 12वी पंचवार्षिक योजना याचं क्रेडिट कोणाला जाईल, मॉन्टेक सिंगला जाईल. ठीक आहे. तर हे होते म्हणून डेप्टी चेअरमन. हा एक पॉईंट काय करा लक्षात घ्या. आता जे आहे आपण दुसरी पंचवार्षिक योजना बघू. खूप महत्त्वाची दुसरी पंचवार्षिक योजना, ज्याला काय म्हणतात की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारताचं जे काही औद्योगिकरण झालेलं आहे, तर त्याचं जे पॉलिसी आहे, तर दुसरी पंचवार्षिक योजना 1900 जे आहे कधी सुरू होईल, 56 ते 61 हा काळ बघा. ठीक आहे. मग यामध्ये जे आहे नेहरू मालनोबिस प्रतिमान, आपण हे प्रतिमान वगैरे डिस्कस केले आहे, फेल्डमन वगैरे सर्व. त्याचा मुख्य भर कशावर होता, जड व मूलभूत उद्योगावर होता. मग आता देशात लक्ष, आता यामध्ये वस्तू कोणत्या होत्या, भांडवली वस्तू. उपभोगी वस्तूला महत्त्व काय होतं, कमी होतं. परंतु जे राष्ट्रीय औद्योगिक धोरण होतं 1956 मध्ये, तर त्याच्यामध्ये जे आहे ना असं म्हणणं होतं की भांडवली व मूलभूत उद्योग आपण स्थापन करू, परंतु याच्यामुळे पटकन रोजगार निर्माण होणार नाही. बघा कसं आहे, व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये मुख्य भर याच्यावर होता, परंतु याच्यावर भर होता, मुख्य भर याच्यावर होता, पण भर याच्यावरही होता. त्यांनाही माहीत होतं की मोठमोठे स्टील प्लॅन्ट जर आपण एस्टॅब्लिश केले, मोठमोठे खताचे कारखाने, मोठमोठ्या टेक्नॉलॉजी, तर ते तो स्टील प्लॅन्ट सुरू करायलाच 5 वर्षे लागतात. बांधणी आजपासून सुरू केली 5 वर्षे लागतात, आणि त्यामध्ये रोजगार काही तयार होत नसते. रोजगार निर्माण व्हायला वेळ लागते. तर खास पोटेन्शियल रोजगार लवचिकता ही सर्वात जास्त कोणामध्ये असते, लघु आणि ग्रामीण उद्योगामध्ये असते. ठीक आहे. विलेज इंडस्ट्रीज, कॉटेज इंडस्ट्रीज, खादी इंडस्ट्रीज यामध्ये असते. म्हणून लघु उद्योगावर रोजगार निर्मिती करण्याचा पूर्ण भर या योजनेने कशावर टाकला होता, लघु उद्योगावर. पण पूर्ण पैसे याच्यावरच खर्च झाले, याला काही भेटलेच नाही. ठीक आहे. परंतु असं जर तुम्हाला आलं की राष्ट्रीय औद्योगिक धोरण 1956 नुसार जे आहे रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगावर भर होतात, हे स्टेटमेंट राईट आहे मित्रांनो, राईट, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे मोठे उद्योग तर होतेच, मुख्य भर याच्यावर होता. मुख्य भर आणि भर हे दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात घ्या. हे मुख्य भर, हे भर. मुख्य भर भांडवली वस्तूवर होता. तर तेव्हा ब्रह्मानंद वकील म्हणायचे की छोट्या छोट्या वस्तू तयार करा, मजुरी वस्तू तयार करा, पण हे केल्या नाही, याच्यावर दुर्लक्ष केलं, कारण की हेच रोजगारजनक करतात. परंतु म्हणून 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण कोणत्या विचार भर दिला, या वस्तूवर दिला, 7व्या. म्हणून 7व्या पंचवार्षिक योजनेला कोणती योजना म्हणतात, काय म्हणतात, रोजगारजनक योजना म्हणतात. ब्रह्मानंद वकील प्रतिमान 7वी पंचवार्षिक योजना, मजुरी वस्तू. ठीक आहे. हां, मग यामध्ये ज्यानं आपण 3 स्टील प्लॅन्ट सेटअप केले. भिलाईचा स्टील प्लॅन्ट 1959 मध्ये रशियाच्या मदतीने. कोणता स्टील प्लॅन्ट कोणाच्या मदतीने, तर रशिया. ठीक आहे. रशिया USA ला भिला. ठीक आहे. पश्चिम जर्मनी, आता इथं बघा पश्चिम जर्मनी आहे. राऊरकेलाचा प्लॅन कधी स्थापन झाला, ओडिशामध्ये. राऊरकेला कुठं, ओडिशा. भिलाई कुठं, छत्तीसगड. भिलाईचा स्टील प्लॅन्ट छत्तीसगड, राऊरकेला ओडिशा, दुर्गापूर पश्चिम बंगाल. हे 3 स्टील प्लॅन्ट एस्टॅब्लिश केले. मग आता जे आहे राऊरकेलाचा कोणी केला, पश्चिम जर्मनी. आता कसं होतं, जर्मनीमध्ये 2 जर्मनी आहे. ठीक आहे. ही पूर्व जर्मनी, हे पश्चिम जर्मनी, 2 जर्मनी होत्या पहिले. पूर्व जर्मनी जी आहे ही रशियाच्या इन्फ्लुएन्समध्ये होती, साम्यवादीचा पुरस्कर्ता करते. आणि पश्चिम जर्मनी जी आहे USA अंडर इन्फ्लुएन्स होती. ठीक आहे. तर ती भांडवलशाहीचा पुरस्कार करणारी होती. म्हणजे पश्चिम जर्मनी आणि पूर्व जर्मनी. पश्चिम जर्मनी भांडवलशाही, पूर्व जर्मनी जे आहे तर समाजवादी, म्हणजे मार्क्सिस्ट फिलॉसॉफी. 1991ला हे दोन्ही जर्मनी एकत्रित झाल्या आणि तिथं भांडवलशाहीला काय दिलं, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकरण याला काय केलं, प्रोत्साहन दिलं. म्हणून जर्मनीचं युनिफिकेशन 1991 मध्ये झालं. मग ती जी वॉल होती त्याला म्हणतात बर्लिन वॉल. तर ती बर्लिन वॉल काय झाली, पडली 91 मध्ये. पण पहिले 2 जर्मनी समजल्या, आता नाही, आता एकच जर्मनी आहे. म्हणून इथे शब्द बघा कोणता आहे, पश्चिम जर्मनी. कारण पश्चिम जर्मनी ही भांडवलशाहीवाली आहे.
जगात जसं आपल्या देशातही कसं आहे, 91च्या अगोदर नियोजनामध्ये कशावर भर कशाचा आहे, समाजवादाचा. समाजवादी अर्थव्यवस्था स्थापन करण्यामध्ये महत्त्वाचा रोल कोणता आहे? नेहरू मालनोबिस. आता नेहरू मालनोबिस मॉडेलमुळे 1956मध्ये समाजवादी, भौतिकवादी जे आहे, वास्तविकतावादी, इम्पेरिकल विचार, फिजिकल प्लॅनिंग, इम्पेरिकल वास्तविकतावादी योजना ही प्रॅक्टिकल. बरोबर आहे ना, तेव्हा संकट होतं तर काय वास्तविक विचार करणार आहे ना, ठीक आहे. मग हा भाग असता. परंतु जे इंडियन नॅशनल काँग्रेसने जे आहे निर्णय घेतला, जे औडी सेशन स्थापन झालं होतं, औडी सेशन, ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. जे औडी सेशनची जी बैठक आहे, मी तुम्हाला इथे लिहून दिलं होतं इथं, ठीक आहे, तुम्हाला आठवत असेल इथं, हे बघा, औडी सेशन जे आहे जानेवारी 1955ला मीटिंग झालेली आहे, औडी सेशन, ठीक आहे. हे औडी जे आहे तामिळनाडूमध्ये आहे, चेन्नईच्या जवळ. आणि हे इंडियन नॅशनल काँग्रेसचं सेशन पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झालं. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्याची अंमलबजावणी झाली. म्हणजे पहिली पंचवार्षिक योजना जेव्हा संपत आली तेव्हा हे होतं 1955चं धोरण आहे, हे 55चं. आणि 56ची जी आहे योजना आहे, राष्ट्रीय औद्योगिक धोरण दुसरे कोणते आहे, 56चं आहे. परंतु निर्णय या 55मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये झाला. आणि हे चेन्नईच्या जवळ UN धेबर त्याचे काय होते, अध्यक्ष होते या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या. आणि या सेशनमध्ये ठरलं होतं की आपण जे आहे समाजवादी दृष्टिकोनाचा काय केला पाहिजे, अर्थव्यवस्थाचा विकास करताना जे आहे मुख्य भूमिका दिली पाहिजे. परंतु ओव्हरऑल आपण मिश्र अर्थव्यवस्था हा कन्सेप्ट स्वीकारला, ठीक आहे. पण बरं, मग आता यामध्ये जे आहे तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे 3 स्टील प्लांट आहे. आता 2 स्टील प्लांट, एक स्टील प्लांट जो आहे चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1 स्टील प्लांट स्थापन केला आहे. आणि 6व्यामध्ये किती केले आहे, 2 केलेले आहे. म्हणजे आतापर्यंत किती स्टील प्लांट स्थापन केले, 3 + 1 + 2 किती झाले, 6 स्टील प्लांट आपण स्थापन केले. किती, 6. 3 + 1 + 2. मग 3 स्टील प्लांट दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये, तिसरी सोडून द्यायची. चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1, आणखी एक 5वी सोडून द्यायची. 6व्या पंचवार्षिकमध्ये 2 स्टील प्लांट, ठीक आहे. आता 3 स्टील प्लांट कोणते, भिलाई, रूरकेला, दुर्गापूर, ठीक आहे. म्हणजे BRD, भिलाई, रूरकेला आणि दुर्गापूर, हे 3. इथं बोकारो, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये बोकारो. बोकारो कुठे आहे, झारखंड, ठीक आहे. कुठे आहे, झारखंडमध्ये, रशियाच्या मदतीने, ठीक आहे. म्हणजे पहिला जो होता भिलाई रशियाच्या मदतीने, आणि बोकारो कोणाच्या मदतीने, रशियाच्या मदतीने, ठीक आहे. म्हणजे आता आपण कोणाकोणाची मदत घेतली, रशिया, जर्मनी आणि UK. आता स्टील प्लांट सेटअप करण्यामध्ये आपण USAची मदत घेतली नाही. जनरली असं वाटतं आपण की आपण USAची मदत घेतली असेल, परंतु तेव्हा आपल्याला मदत करणारा जे आहे तर UK, रशिया खूप स्ट्रॉंग भूमिका आहे रशियाची, ठीक आहे. म्हणजे रशियाने जे आहे आपल्याला पहिला स्टील प्लांट दिला, ॲटॉमिक एनर्जीसाठी मदत केली रशियाने, 5 इयर प्लॅनिंगसाठी मदत केली रशियाने, ठीक आहे. तर रशियाचा इन्फ्लुएन्स खूप मोठा दिसतो आपल्यावर. आणि रशियाला असं वाटत होतं की रशियामध्ये जो लेनिनवाद होता, जो साम्यवादाला आपण लेनिनवाद म्हणतो रशियामध्ये, तर भारतात सुद्धा जे आहे साम्यवाद येईल. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी जे आहे समाजवादाला जे आहे प्राधान्य दिलं, पण भांडवलशाही शून्य नाही केली. आपण खूप इंटेलेक्च्युअली जे आहे आपण ऑलवेज काय राहिलो, बॅलन्स राहिलो, थोडंसं असं बॅलन्स राहिलं आपलं, एकदम 100% बॅलन्स नाही, पण थोडं जे आहे समाजवादाकडे आपण झुकतं माप दिलं. पण आपण मिश्र अर्थव्यवस्थाच काय केली, कॅरी फॉरवर्ड केली. मग इथं जे आहे भिलाई जे आहे पहिला स्टील प्लांट, आणि बोकारोचा स्टील प्लांट कोणाचा आहे, BB कोण केला, भिलाई आणि बोकारो, रशिया. पण बोकारो कधी आला, चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आला. रूरकेला जर्मनी, पश्चिम जर्मनी, पूर्व जर्मनी काही देऊ शकत नाही आपल्याला, पश्चिम जर्मनी. दुर्गापूर कोण आहे, UK, ठीक आहे. दुर्गापूर काय, UK. त्यानंतर जे आहे 6व्या पंचवार्षिक योजनेमध्ये विशाखापट्टणमला आणि सालेमला 2 स्टील प्लांट स्थापन केले, ठीक आहे. म्हणून स्टील प्लांट किती झाले आपण टोटल, 6 स्टील प्लांट. तर दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये 3 स्टील प्लांट. त्यानंतर जे आहे भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेड्स, हे आपण जे आहे भोपाल इथे स्थापन केली. आता इथे एक लक्षात घ्या, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ही संस्था आहे, या स्टील प्लांट नाही आहे, ही संस्था आहे. ही गव्हर्नमेंटची काय की स्टील इंडस्ट्रीजवर जे आहे नियंत्रण ठेवण्यासाठी काही संस्था आहे, त्याचा विकास करणे, त्याचं नियमन करणे वगैरे वगैरे. तर ही संस्था आहे. 1973ला ही संस्था स्थापन झाली. 1973ला चौथ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया स्थापन झाली. ही लक्षात ठेवा, चौथी, दुसऱ्यात नाही झाली, ठीक आहे. 1972ला पहिले बोकारो स्टील प्लांट, नंतर मग स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड स्थापन झाली. तर ही कंपनी नाही आहे, ही संस्था आहे आणि ही कंपनी आहे. हे इंडस्ट्री आहे, इंडस्ट्री फॅक्टरी, हे फॅक्टरी आहे आणि हे फॅक्टरी आहे, सालेम तामिळनाडू. आता जे आहे खताचा कारखाना आपण ऑलरेडी बघितलं की पहिला खताचा कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, आणि दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये 2 खताचे कारखाने, नांगल आणि रूरकेला. IITची स्थापना आपण 1956मध्ये केली, IITची. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1957मध्ये केली. आता बरेच जणांना असं वाटतं की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजे सेबी का, सेबी हे काय बोर्ड आहे, रेग्युलेटरी बोर्ड आहे. तर याची स्थापना आपण 1988मध्ये केली, ठीक आहे. 1988मध्ये म्हणजे कोणती पंचवार्षिक योजना होती 1988मध्ये, तर जे आहे 7वी पंचवार्षिक योजना,
ठीक आहे. म्हणजे 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सेबीची स्थापना आणि सेबीला वैधानिक दर्जा कधी दिला? आपण 1992मध्ये दिला. पण हे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना 1957मध्ये आहे. दुसरी पंचवार्षिक योजना ही पॉईंट काय करा लक्षात घ्या. मग यानंतर जे आहे तर या योजनेमध्ये ठीक आहे, ही योजना ज्या ना हे राष्ट्रीय औद्योगिक धोरण 30 एप्रिलचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता इथं जे आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेत जरी उत्पादन वाढलं अन्नधान्याचं, परंतु क्रायसिस हे वाढत होते. कारण दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये मुख्य भर आपण जड व मूलभूत उद्योगावर दिला, परंतु ॲट द सेम टाईम आपण सर्वात जास्त खर्च कशावर केला? वाहतूक व दळणवळणावर खर्च केला. ठीक आहे. म्हणजे पहिले बघा, पहिले सर्वाधिक खर्च पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी व जलसिंचन, कृषी. दुसऱ्या व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये खर्च आहे दुसऱ्या व तिसऱ्या वाहतूक व दळणवळण, आणि चौथ्यामध्ये पुन्हा काय कृषी व जलसिंचन आहे. ठीक आहे. मग इथं जे आहे मग कृषीवर भर जे आहे आता आता जी हरित क्रांती आहे, ठीक आहे, याच्या अगोदर बघा काय झालं. एक जे आहे तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा एक कार्यक्रम लागू केला, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. ठीक आहे. हे 7 जिल्ह्यामध्ये हा प्रोग्राम काय केला आपण लॉन्च केला. इंटेन्सिव्ह म्हणजे सघन कृषी जिल्हा कार्यक्रम, इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम 1960मध्ये लॉन्च केला आणि तो पायलट प्रोजेक्ट होता, म्हणजे 7 जिल्ह्यामध्ये केला. मग तो जो आहे सक्सेसफुल झाला. ठीक आहे. मग यामध्ये काय करायचं होतं की जे बेसिक जे आहे कृषीला जे बेसिक घटक लागतात, म्हणजे खते लागतात, बियाणे लागतात, सिंचन लागतात, याचा विकास करण्यावर आपण भर दिला. तर त्यात प्रोडक्शन वाढलं, थोडा सक्सेसफुल झाला. मग 7 जिल्ह्याचा कार्यक्रम आपण 150 जिल्ह्यामध्ये नेला. तर तेव्हा त्याचं नाव काय केलं? एरिया नाव केलं. डीचं नाव काय केलं? ए. तर तेव्हा त्याचं नाव काय केलं? इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर एरिया प्रोग्राम, म्हणजे क्षेत्र विकास कार्यक्रम आहे हा. 1964-65मध्ये लॉन्च केला. ठीक आहे. मग आणखी आपण मोठ्या प्रमाणात जिल्हे घेतले, 150 जिल्हे. परंतु हे घेत असताना पूर्ण ऑल ओव्हर इंडियातले जिल्हे घेतले, हे लक्षात घ्या. हे पण लक्षात घ्या, पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधले जिल्हे, 1-2 जिल्हा इथला, 2 जिल्हे, 3 जिल्हे, असे वेगवेगळ्या राज्यातले ऑल ओव्हर इंडियाचा कव्हरेज होता, ऑल इंडिया कव्हरेज. मग जे आहे या प्रोग्रामच्या अंतर्गत जे आहे हरित क्रांतीसाठी एक स्पेशल प्रोग्राम लॉन्च केला, हाय इल्डिंग व्हेरायटी प्रोग्राम 1966मध्ये. व्यवस्थित लक्षात घ्या. आता विशिष्ट फोकस आहे, टेक्नॉलॉजी घेऊन आहे, हाय इल्डिंग व्हेरायटी, सीड्स, फर्टिलायझर, पेस्टिसाइड्स, सिंचन, आणि ज्या विशिष्ट एरियावरच काय केलं आपण फोकस केलेला आहे. मग या हाय इल्डिंग व्हेरायटी प्रोग्राम 1966, तर हरित क्रांतीची सुरुवात जी आहे खरीप हंगामापासून झाली. कोणत्या? 66-67. तर मग हरित क्रांतीची सुरुवात ज्या कधी सुरू झाली की तिसरी पंचवार्षिक जी योजना आहे फेल्ड, ती संपली आणि नंतर सुरू झाली. तर जे आहे म्हणून मी इथं फक्त लिहिलं की याची सुरुवात इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर डिस्ट्रिक्ट प्रोग्राम, याची सुरुवात जी आहे ना दुसऱ्या पंचवार्षिक योजनेपासून झालेली आहे सुरुवात. परंतु हरित क्रांतीची सुरुवात जो पहिला प्लान हॉलिडे होता भारताचा, तिसरी पंचवार्षिक योजना 1960ला संपली, म्हणजे फेल गेली, आणि 66, 67, 67, 68, 68, 69 3 वर्ष काय होता प्लान हॉलिडे होता. तर जे आहे खरीप हंगामापासून जे सुरू झाली, आणि या कार्यक्रमाअंतर्गत म्हणजे हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम हे 2 अंतर्गत जे आहे हरित क्रांती सुरू झाली. मग हाय इल्डिंग व्हेरायटी आपण कोणाच्या विकसित केल्या होत्या हे लक्षात घ्या, 5 पिकासाठी विकसित केल्या. बरेचदा हरित क्रांती जे आहे असं वाटतं तुम्हाला की हरित क्रांती जी आहे की सेरल क्रॉपसाठी, म्हणजे जे आहे जे महत्त्वाचे तृणधान्य आहे, राईस आणि व्हीटसाठीच होती असं नाही, तर ती ज्यांना भरड धान्यासाठी सुद्धा होती. म्हणजे हरित क्रांती कोणासाठी होती? तृणधान्य व भरड धान्य, सिरल, फाईन सिरल्स अँड कोर सिरियलसाठी होती. हे व्यवस्थित लक्षात घ्या. हरित क्रांती ही फक्त राईस आणि व्हीटसाठीच नव्हती, सर्वांसाठी होती, 5 पिकांसाठी होती. ठीक आहे. मग याला म्हणतात तृणधान्य, फाईन सिरियल्स, आणि याला म्हणतात भरड धान्य. ठीक आहे. पण डाळीसाठी नव्हती, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सिरियलसाठी होती, सिरल्स. ठीक आहे. कशासाठी होती? सिरियल्स. ठीक आहे. पण डाळीसाठी नव्हती. ठीक आहे. पल्सेससाठी नव्हती. मग यामध्ये व्हीट आणि राईससाठी खूप सक्सेसफुल झाली, म्हणून आपण त्याला नेहमी तेच वाटतं. व्हीटचं जे उत्पादन आहे 5 पट वाढलं, राईसचं उत्पादन 3 पट वाढलं, आणि यांचं काही विशेष वाढलं नाही. म्हणून सक्सेसफुल ज्यानं या 2 पिकामुळे झाली खास. ठीक आहे. परंतु त्याला जे सर्वात जास्त सक्सेसफुल कामामुळे झाली व्हीटमुळे. व्हीटचं उत्पादन 5 पट वाढलं. आजही अन्नधान्याचं उत्पादन जर बघितलं आपण तर तेव्हा सुरू करण्याच्या वेळेस जे आहे आपलं जवळपास 65 मिलियन टन्स होतं. 65. ठीक आहे. आता आपलं जे आहे ना आता सध्या यावर्षी 2020-21 जर म्हटलं ना, 2020-21 म्हणजे 65 मिलियन टन्सवरून आज आपण 2020-21 जर म्हटलं 308 मिलियन टन झालेलं आहे. म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन जवळपास 6 पट म्हणू शकतो, परंतु 5 पट वाढलं. ठीक आहे. म्हणजे तेव्हा आपण म्हणजे तेव्हाची म्हणजे हरित क्रांतीच्या अगोदरचं घेतलं ना आता जर घेतलं तर आपण 5 पट जे अन्नधान्यामध्ये वाढ आहे.
व्हीटमध्ये 5 पट आहे, राईसमध्ये 3 पट आहे. म्हणून ग्रीन रिव्होल्यूशनला व्हीट रिव्होल्यूशन म्हणतात. ठीक आहे, व्हीट रिव्होल्यूशनच का म्हणतात? कारण व्हीट रिव्होल्यूशनचं उत्पादन सर्वात वेगानं वाढलं, म्हणजे 5 पट वाढलं. आणि व्हीट रिव्होल्यूशनचा जो एरिया होता हाय इल्डिंग व्हेरायटीमुळे, तो एरियासुद्धा खूप वाढला. कारण राईस आजही लिमिटेड, ज्या क्षेत्रामध्ये राईस आहे तिथेच होते. जो पारंपरिकरित्या, कारण राईस हे काय खरीप क्रॉप आहे आणि व्हीट हे रब्बी क्रॉप आहे. पण व्हीट जे आहे हाय इल्डिंग व्हेरायटीमुळे काय झालं की नॉर्थ इंडियामध्ये तर होतेच, परंतु आता सेंट्रल इंडिया आणि साऊथ इंडियामध्ये सुद्धा काय होते, व्हीट होते. महाराष्ट्रात व्हीट होते, गुजरातमध्ये व्हीट होते. तर व्हीटचं प्रोडक्शन तर वाढलंच, उत्पादकताही वाढली आणि व्हीटचा एरिया वाढला. म्हणून व्हीटनं जे आहे आपल्याला मोठ्या प्रमाणात फूड सिक्युरिटी दिली. ठीक आहे, व्हीटने असा भाग आहे. म्हणून इथं जे आहे व्हीट राईस, तर ज्वारी आहे, बाजरी आहे आणि मका आहे. याला मेज म्हणू आपण, मका म्हणजे ज्वारी, बाजरी, मका हे जे भरड धान्य आहे, यासाठी सुद्धा ज्या हरित क्रांती होती, परंतु सक्सेसफुल यांच्यासाठी झाली. म्हणून परीक्षेला जर प्रश्न आला की हरित क्रांती सेरल्स आणि कोर्स, फाईन सेरल्स अँड कोर्स सेरल्स म्हणजे तृणधान्य आणि भरड धान्य दोघांसाठी होती. सक्सेसफुल तृणधान्यासाठी झाली आणि सर्वात जास्त सक्सेसफुल व्हीटसाठी झाली. म्हणून हरित क्रांती हा जो शब्द आहे तर विल्यम गॉड यांनी दिला होता. ठीक आहे, हरित क्रांती हा शब्द कोण दिला? US जे आहे US डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चरचे जे महत्त्वाचे जे पदाधिकारी होते, एक शास्त्रज्ञ होते, विल्यम गॉड यांनी हा शब्द दिला. हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग कुठले होते? USAचे होते. त्यांनी व्हीटच्या एक्सपेरिमेंट कुठे घेतले? मेक्सिकोमध्ये घेतले, लक्षात घ्या. ठीक आहे, मेक्सिकोमध्ये. आणि जे आहे भारतातले हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? MS स्वामीनाथन. ठीक आहे, हां, तर जे आहे ॲग्रिकल्चर सायंटिस्ट आहे. तर इथं जे आहे दिसतं. परंतु दुसरी पंचवार्षिक योजना पाहिजे तशी सक्सेसफुल झाली नाही, कारण की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुएझ कॅनलचा क्रायसिस झाला होता. आता तुम्हाला माहीत आहे की जे आहे की सुएझ कॅनल जो आहे म्हणजे भूमध्य सागर. ठीक आहे, हा भूमध्य सागर आहे आणि इकडे युरोप आहे आणि इकडे जे आहे या सुएझ कॅनल थ्रू जे आहे म्हणजे इकडे अटलांटिक महासागर आणि अटलांटिक महासागर, भूमध्य सागर आणि इकडे भारताचा जे हिंदी महासागर, याला एकच कॅनल आहे, एकच, त्याला नाव आहे सुएझ कॅनल. आणि पूर्ण जे आहे नेव्हिगेशन याच कॅनल थ्रू होते. आणि हा सुएझ कॅनल जे आहे कोणाच्या ताब्यात होता? इजिप्तच्या सिनाई पेनिन्सुला, याला सिनाई वारही म्हणतात, सिनाई पेनिन्सुला म्हणतात. तर त्या सुएझ कॅनलच्या विषयावर जे आहे इजिप्त आणि UKमध्ये वाद निर्माण झाला. दोघांमध्ये संघर्ष व युद्ध सुरू झालं, UK वर्सेस इजिप्त, सिनाई पेनिन्सुला. त्यामुळे दळणवळणाचं काय झालं, गंभीर परिणाम झाले. आयात निर्यातीवर त्याचे गंभीर परिणाम झाले आणि भारताची निर्यात काय झाली? कमी झाली. कारण तेव्हा भारताची निर्यात युरोपला खूप चांगली होती आणि ती सर्व निर्यात कडून व्हायची? सुएझ कॅनल थ्रू व्हायची. मग सेकंड 5 इयर प्लॅन जे आहे थोडा फेल जाण्यामागे एक महत्त्वाचं कारण जे आहे की सुएझ कॅनल क्रायसिस. ठीक आहे, 1956चा विषय हा. ठीक आहे, मग हे जे वार झालं सुएझ कॅनल, सिनाई पेनिन्सुला. ठीक आहे, सिनाई पेनिन्सुला इकडे सौदी अरेबिया, इकडे इजिप्त येतं खाली आणि वर काय येतो असा, वर जे आहे सौदी अरेबिया येतो असं, वर जॉर्डन येतं, जॉर्डन. ठीक आहे, असं. मग इथे जे आहे तर तो जो वाद आहे सुएझ कॅनलचा, तर त्याच्यामुळे भारतातली एक्सपोर्ट घटली आणि युरोपला एक मेन एक्सपोर्ट होती, एक्सपोर्ट कमी झाली, आयात वाढली. त्यामुळे भारताच्या रुपयाचं जे आहे तर निर्यात कमी झाल्यामुळे भारतात जे आहे चलन तुटवडा निर्माण झाला, परकीय चलन घटलं, चालू खाते तूट, BOP चालू खाते तूट खूप वेगानं वाढली आणि भारतात जे आहे परकीय चलनाचं संकट यायला लागलं. म्हणून भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्यात आपली स्वस्त झाली पाहिजे, वाढली पाहिजे. म्हणून भारताने जे आहे सर्वात मोठं रुपयाचं अवमूल्यन 1966मध्ये 36.5% केलेलं आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये. ठीक आहे, आता आपण जेव्हा पाहतो, ठीक आहे, तर ही जे सुएझ कॅनल क्रायसिस जे आहे, ठीक आहे, आता दुसरी पंचवार्षिक योजना कधी येते? 1956-61मध्ये येते. मग आपल्याला जे आहे तिसरी पंचवार्षिक योजना, ठीक आहे, तर फेल होण्यामागे हे सुद्धा कारण आहे की सुएझ कॅनल क्रायसिस जे आहे सुरू झाले दुसऱ्यानंतर. तिसऱ्यामध्ये खूप डॉमिनंट होते. तर तिसऱ्यामध्ये आपल्याला काय हे बघा, हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये नाही आहे, हे कधी आहे? 1966 तिसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये शेवटी काय झालं की मोठ्या प्रमाणात अवमूल्यन करावं लागलं. तर त्याची सुरुवात जी आहे कुठं झाली होती? दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये सुरुवात झाली, तिसऱ्या पंचवार्षिकमध्ये त्याचा दुष्परिणाम दिसून आला. म्हणून तिसरी पंचवार्षिक योजना फेल जाण्यामध्ये, सर्वात अपयशी योजना म्हणतो आपण, तर फेल जाण्यामध्ये हे सुद्धा जे आहे काय होतं? कारण होतं. ते आवाज जे आहे खूपच जास्त येतो. कोणाचा आहे? आपला आहे का? 2 मिनिट थांबावं. ठीक आहे, ठीक आहे. सुएझ कॅनल क्रायसिसमुळे जे आहे तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आतापर्यंत आपण 3 वेळा अवमूल्यन केलं आहे, 1949, 1966 आणि 1991. ठीक आहे, तर 4 वेळा केलेला आहे आणि 3 वर्षी केलेलं आहे, लक्षात घ्या. कारण 91मध्ये आपण 2 वेळा केलं होतं. ठीक आहे, तर इथं जे आहे तर 4 वेळा आपण अवमूल्यन केलं, पण वर्ष 3 आहे, 49, 66 आणि 91.
पण सर्वात मोठं कधी गेलं 1966ला गेलं 36.5%. तर असा हा जो क्रायसिसचा पिरियड काय झाला. मग हाय यील्डिंग व्हेरायटी प्रोग्राम या अंतर्गत जे आहे काय झालं तर हे सुद्धा काय करा लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे आहे ह्यात ज्या आहेत महत्त्वाच्या योजना आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे कोणाला काही डाऊट. ठीक आहे. हां तर ओके. तर दुसऱ्या आता जे आहे तिसरी पंचवार्षिक योजना जो क्रायसिसचा जो काळ आहे तर तिसऱ्यापासून सुरू झाला तर चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या सुरुवातीपर्यंत. म्हणून दुसरा जो लेक्चर असेल तर मी तिसरी पंचवार्षिक योजना आणि जे आहे 3 प्लान हॉलिडे यावर घेईल. त्यानंतर मग जे आहे 4थी 5वी 6वी 7वी यावर तिसरं नेक्स्ट लेक्चर राहील. आणि त्यानंतर जे आहे 1991 नंतरचं संकट आणि त्याच्यानंतरच्या योजना असं राहील. ओके. तर इथे आपण जे आहे कॉमा घेऊ. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय भारत.